संविधानही बदलेल, कायदाही बदलेल, पण त्यासाठी एका मंत्रीच्या पुरीवर बलात्कार व्हायला पाहिजे असा व्हिडिओ आपल्या एका दादानं टाकला होता. त्या व्हिडिओवरून त्या दादाला खूप ट्रोल केलं गेलं. आता ट्रोल करणाऱ्याने ट्रोल केलं आणि परत त्यांना त्या दादाला समर्थन पण भरपूर जणांनी केलं. समर्थनात काही जणांनी व्हिडिओ टाकले की तो दादा बरोबरच बोलला, काय चुकीचं बोलला, त्याचा हेतू चांगला होता, उद्देश चांगला होता, मान्य आहे. त्या दादाचा खरंच एका चिमुरडीवर एवढ्या घाणेरड्या प्रकारे बलात्कार करून तिचं डोकं दगडानं ठेचलं होतं. ही खूप म्हणजे खूप हृदयाला पिळावून टाकणारी घटना घडली होती आणि त्या दादाचा हेतू बरोबर असेल, पण मी तर म्हणते की त्याचे शब्द चुकीचे होते. कारण कसं आहे ना, मंत्र्याच्याच नाही हो, मंत्र्याच्याच नाही, पंतप्रधानाच्या, आता पंतप्रधानाला लेकरं बाळ नाही तर कुटुंब नाही ही गोष्ट वेगळी, पण पंतप्रधानाच्या सुद्धा पुरीवर जर बलात्कार झाला, छेड काढली, तरी संविधान बदलायची कुणाच्याही बापामध्ये ताकद नाही. आणि संविधानामध्ये काय चुकीचं लिहिलेलं आहे हो? संविधानामध्ये लिहिलंय का की पुरींवर बलात्कार झाल्यानंतर त्यांना शिक्षा देऊ नका? संविधानात कुठं लिहिलेलं आहे का की अन्याय अत्याचार महिलांवर झाल्यावर त्यांना शिक्षा देऊ नका? अहो, आज आपल्या भारत देशाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान आहे, म्हणून आज आपण एवढं हक्कानं बोलतोय, हक्कानं चालतोय, हक्कानं वागतोय आणि आपण सुरक्षित आहोत. आता त्या संविधान जे चालवणारे जे बसलेले आहेत ना वरून खालीपर्यंत, ती लोक संविधानाचं किंवा कायद्याची अंमलबजावणी योग्यरित्या करत नाहीत. ह्याच्यात संविधानाचा दोष कुठं आला बरं? बोलताना आपण कुठंतरी चुकतोय, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. त्याच्यावर पुन्हा त्या पुरीनं त्या दादांच्या समर्थनात एक व्हिडिओ टाकला, तर त्या पुरीला आता ट्रोल केलं गेलं, भरपूर ट्रोल केलं गेले. आणि आमच्या एका कृणाल दादानं त्या पुरीला शिवी दिलेली आहे. तर कृणाल दादा, माझ्या व्हिडिओचा तुला थोडा राग येईल, पण मी एक विनंती करते, एक ती महिला आहे किंवा एक मुलगी आहे, मान्य आहे तिनं खूप घाणेरड्या शब्दात दुसऱ्याला शिव्या देते, पण आपण आपलं तोंड का घाण करायचं आणि बोलू नको. आणि मी माझ्या भीमसैनिकांना एक विनंती करते, बरोबर आहे, कारण कसं आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं तुम्ही खरंच खूप आज आनंदात जगताय, हक्कानं जगताय, शिक्षण घेताय. तुमच्या आयुष्याला जे काळीमा होती ना मागं लागलेली, कुठंतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला माणसात आणलेलं आहे, काळीमा बाजूला काढलेली आहे. तुम्हाला आनंदात जगायचे दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आलेले आहेत. आणि जर कुणी संविधानावर बोललं तर तुमच्या तळपायाची आग मस्तकाला जाणारच. कारण संविधानाचा लाभ हा फक्त तुम्ही लोकच नाहीत घेत, की म्हणजे बौद्ध लोकच घेत नाहीत, तर अखंड भारत देश संविधानाचा लाभ घेतो. आणि असं काय थोडं घडलं की संविधानावर बोटं उचलतो, हे चुकीचंच आहे दादांनो, 100% चुकीचं आहे. पण विनंती करते की कायद्याचं पालन करणे ही तुमचं, आमचं, आपल्या भारत देशाचं सगळेच कर्तव्य आहे. कुठंतरी तुम्ही जी म्हणजे असं काही झाल्यानंतर मारहाण करताय, तर कळकळीची विनंती आहे, कायदा हातात घेऊ नका. मारहाण करण्यापेक्षा आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा लिहून ठेवलेला आहे त्या कायद्यानुसार त्यांना शिक्षा द्या, आतमध्ये टाका. कारण जे कसं आहे, ह्या समाजामध्ये काही जातीवादी किडे आहेत, तुमचेत बी आहेत, आमचेत बी आहेत. आमच्यातले बी काही संविधानावर बोलतातच, काही कायद्यावर बोलतातच, काही बाबासाहेबांना पण बोलतातच. आणि तुमच्यामध्ये पण काही जातीवादी किडे आहेत की देवाधर्माची विटंबना करतात, देवाधर्माला बोलतात, म्हणजे धर्मावर बोलतात, आहेतच. कारण त्यांना काही साध्य करायचं नसतं. आपल्या थोर पुरुषांनी अख्खं त्यांचं सगळं आयुष्य घालवलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि स्वराज्यासाठी सगळं आयुष्य घालवलं. त्याच स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी, त्याचं स्वराज्य चांगलं पुढं चालावं हे ठेवण्यासाठी आपल्या शंभूराजांनी त्यांचं पूर्ण जीवाचं बलिदान दिलं. आणि शंभूराजांनी बलिदानाची जाणीव ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला डोळ्यासमोर घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं. मग मला सांगा, त्यांनी पण पूर्ण त्यांचं आयुष्य घालवलं, स्वतःसाठी त्यांनी काही केलं नाही. नाहीतर आज टाटा, बिर्ला, अंबानीपेक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे श्रीमंत झाले असते. पण त्यांनी फक्त विचार केला कुणाचा? गोरगरीब, दीनदलित, ह्या सगळ्या जनतेचा, कुठल्या एका जातीचा नाही. तर मग आपण काय करतोय की आमच्यातले काही किडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर, संविधानावर बोलले की त्यांना उत्तरं देण्यासाठी तुमच्यातले काही जातीवादी किडे देवाधर्मावर, ह्याच्यावर त्याच्यावर. मग ह्यामुळं काय व्हायलंय की कुठंतरी आपल्या थोर पुरुषांच्या विटंबना व्हायल्यात. आपण काय करतोय? थोर पुरुषांनी एवढे महान कार्य केलेत, पण त्या कार्याला आपण सांभाळून सुद्धा ठेवत नाही हो. त्या कार्याला आपण सांभाळून सुद्धा ठेवत नाही. आपण तर कुठले महान कार्य करत नाही, पण हे असे जातीवाद करून फक्त आपण आपल्या थोर पुरुषांनी जे आत्तापर्यंत आपल्यासाठी कमवून ठेवलंय त्याच्यावर पाणी फिरवतोय.
आपले जर थोर पुरुष आता जिवंत असते तर त्यांनी एकच विचार केला असता, ह्या जनतेसाठी आम्ही स्वतःचं एवढं जीवाचं बलिदान दिलं का, ह्या जनतेसाठी आम्ही एवढे प्रयत्न केले का. तर दादांनो तुमचं कुठंच, मी माझ्या बौद्ध बांधवांना आत्ता पण म्हणते की खरंच माझ्या बौद्ध बांधवांचं कुठंच चुकत नाही. कारण ज्या थोर पुरुषांनी त्यांचं सगळं आयुष्य घालवलेलं आहे कशासाठी, तर ह्या दीनदलित लोकांना, गोरगरीब लोकांना ह्या सगळ्या अंधारातून बाहेर काढण्यासाठी. आणि जर त्यांच्यावर कुठला कोण बोट उचलत असेल किंवा त्यांच्या संविधानावर कोण बोट उचलत असेल तर 100% तळपायाच्या आग मस्तकातच जाणार. पण एक विनंती करते, हानमार करण्यापेक्षा सरळ तुम्ही कायद्यानुसार त्यांना ना आतमध्ये जाऊ द्या, सोडू द्या. आणि जे म्हणत होते ना, तर मी परत आमच्या दिनेश दादाला एक सांगते की दादा बरोबर आहे, तू म्हणजे तुझा हेतू चांगला होता, पण तू संविधानावर बोलण्यामुळे हे सगळे प्रकार वाढले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संविधानात फक्त कायद्याचंच नाही हो लिहिलेलं. मला सांगा, मध्ये आपण मराठा समाज आपल्याला आरक्षण मिळावं म्हणून आपण मुंबईला गेलोत, बरोबर, मोर्चे काढले, आंदोलनं केले, सगळे प्रयत्न केले आणि आपण आरक्षण मिळवलं. ज्या वेळेला आपण आरक्षण मिळवलं तेव्हा मोठ्यापणात काय सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी सुद्धा संविधानामध्ये आमच्या आयुष्याचं आरक्षण लिहून ठेवलं होतं. मग संविधानामध्ये फक्त कायद्याचंच लिहून ठेवलंय का? नाही. तर माणसाला जगण्याचे पूर्ण अधिकार संविधानामध्ये लिहून ठेवलेले आहेत. अन्यायाच्या विरोधात कशा केसेस करायच्या संविधानामध्ये लिहिलेले आहेत, त्याचे कलम कसे काय आहेत सगळं संविधानामध्ये लिहिलेलं आहे. मग एवढं सगळं संविधानामध्ये लिहिलेलं आहे तर एखाद्या मुलीवर बलात्कार झाला, अत्याचार झाला, तर मग आपण संविधानाला ट्रोल का करतोय बाकीचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला सांगा, त्या संविधानात जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे कानून सगळं काही लिहिलेलं आहे, सगळे अधिकार लिहिलेले आहेत, त्याचा लाभ फक्त बौद्ध बांधवच घेतात का हो? नाही ना. अखंड भारत देश त्याचा लाभ घेतोय. आणि मग ज्या ज्या वेळेला संविधानावर बोट उचलले जातात त्या वेळेला फक्त बौद्ध लोकच का त्याचं संरक्षण करण्यासाठी पुढे येतात. आपण कुठं तोंड घालून बसतोय? म्हणजे आपली जिम्मेदारी नाही का की ज्या संविधानाच्या जोरावर आपण जगतोय, ज्या संविधानाच्या जोरावर आपण एवढं सगळं करतोय, ज्या संविधानाच्या जोरावर आपला आज भारत देश सुरक्षित आहे, तर त्या संविधानाचं रक्षण फक्त बौद्ध लोकांनीच का करायचं? संविधानावर कोणी बोट उचललं तर फक्त बौद्ध लोकांनाच राग का येतो? ह्याचे जरा कारण शोधा एक वेळा तरी. विचारा स्वतःच्या मनाला की खरंच आपण योग्य आहोत का? विचारा स्वतःच्या मनाला की थोर पुरुषांनी खरंच एवढी मेहनत केलेली आहे, ती आपण अशीच वाया घालवायची का? आता माझ्या ह्या व्हिडिओचा काही लोकांना राग येईल, पण अहो कटू सत्य हे नेहमी कटू असतं. मला सांगा ना, आपण मोठ्यापणात बोलतोय ना, काय झालं की नाही संविधानात, अहो साधं महिला काय म्हणल्या ना की संविधानानं आमचं मत मांडायचा अधिकार आम्हाला संविधानात दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, म्हणतोय ना. मग ज्या संविधानात महिलांना सुद्धा आपलं मत मांडायचा अधिकार आहे, बोलण्याचा अधिकार आहे, मतदान करायचा अधिकार आहे, बोनस घ्यायचा अधिकार आहे, सगळ्या गोष्टीचा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिलेला आहे आपल्याला. अरे ते आपल्यासाठी एक सोनं दिलंय, संविधान रूपी सोनं दिलंय. तर मग ज्या वेळेला संविधानावर एखादं संकट आलं तर बौद्ध बांधवांनीच का धावून यायचं? आपण नाही धावायचं का? म्हणजे संविधानातले सगळे लाभ आपण घेऊ शकतोय. पण ज्या वेळेला संविधानावर कोण बोट उचलेल त्यावेळेला आपण तिथं विरोध नाही करायचा का? दादांनो मान्य करते मी, 100% नाही 101% मान्य आहे की त्यांच्यातले बी काही जातीवादी किडे आहेत, ती देवाधर्माला टार्गेट करते, ट्रोल करतात. ते कसं कुठल्या गोष्टीचं चुकीचं वाटलं बाबासाहेबांना कोण बोललं तर भीमटोला देतात ना. मग तसं त्या जातीवादी किड्यालाच तुम्ही पर्सनलमध्ये द्या ना तुमचे बी काय जे टोले असतील ती. पण संविधानाला मध्ये घेऊन का पाडताय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मध्ये घेऊन का पाडताय? त्यांनी आपल्या देवाधर्मावर टीका केली, देवाधर्माविषयी घाण बोलले काय, तर तुम्ही बिनधास्त त्यांना उत्तरं द्या, त्यांच्या घरात घुसून मारा, काय देणं करा. पण प्रत्येक वेळा त्यांनी काही चुकीचं केलं आपल्या देवाधर्माविषयी की आपण डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेऊन बोलतोय, आपण संविधानाचं नाव घेऊन बोलतोय. कशासाठी हो? ज्या व्यक्तीनं सगळं आयुष्य घालवलंय आपल्या सगळ्याला. तुम्हाला माहिती आहे का, हिंदू कोड बिल ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला हिंदू कोड बिल लिहिलं त्यावेळेला मान्यता देत नव्हते, तर स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला हिंदू कोड बिलासाठी. आणि आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरतो. मी काय म्हटले की 100% मला मान्य आहे कोणती गोष्ट की बाबा ती देवाधर्माची टीका करतात आणि संविधानामध्ये लिहून कुठंही ठेवलेलं नाही बाबासाहेब आंबेडकरांनी की बाबा देवाधर्माची टीका करा.
त्यांच्या धर्माला, ते आपल्याच नाही कुठल्याच धर्माला नावं ठेवा किंवा कुणाचं मन दुखवेल असं वागा, कुठेही लिहिलेलं नाही. पण काही जातीवादी किड्यांचे किडे करतात वळवळ, ते करतात, तर तुम्ही डायरेक्ट त्यांना बोला ना. संविधानाला किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना का बोलताय? आणि संविधानामध्ये फक्त कायद्याचंच नाही हो, बाकीचं सगळंच लिहिलेलं आहे. मग ज्या ज्या वेळेला तुम्ही अन्याय झाला की त्या संविधानावर, अन्याय झाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर बोलताय, कशासाठी? नाही, माझ्याकडून जर खरंच बोलत असताना माझ्याकडून चुकी झाली असेल तर खरंच मी मोठ्या अंतकरणानं मागते. पण मला नाही वाटत की माझ्याकडून कुठं काही चुकलं असेल, कारण मी पहिलंच काय म्हटलं की सत्य हे नेहमी कटूचं असतं. पण तुम्ही सत्याचा स्वीकार केला तर आयुष्यात येणाऱ्या संकटापासून दूर व्हाल. आणि मी परत एकदा सांगते की आपल्या देवाधर्मावर टीका केली ना तर टीका करणाऱ्याला ट्रोल करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाही हो, तसा हिरा पुन्हा आपलेत होणे नाही बरं का. तसा हिरा आपलेत होणे नाही. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहीत होतं की ह्या जनतेला सुधरवणारं कुणी नाही, म्हणून त्यांनी संविधानरूपी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपलेत आहेत पाठीमागं. ह्याचा विचार करा. संविधान रूपात ते आपल्यासोबत आहेत, आपल्या संरक्षणासाठी. आणि त्या संविधानाचं संरक्षण करणं हे तुमचं माझं पूर्ण भारताचं कर्तव्य आहे. कारण पूर्ण भारत देश आज सुरक्षित जर असेल तर संविधानामुळं आहे. आता शेवटी तुमची मर्जी. आणि मी माझ्या बौद्ध बांधवांना परत एकदा विनंती करते, दादांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कायदे लिहिलेत ना तर त्याचं संरक्षण करणं किंवा कायद्याची अंमलबजावणी ही आधी आपल्यापासून केलीच पाहिजे का नाही. कारण आपल्या थोर पुरुषांच्या विचाराची जी मांडणी आहे त्याने आपल्यासाठी मांडून ठेवलेली. अहो, तुम्हाला माहिती आहे ना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपले ही व्हायच्या आधीसुद्धा रात्रभर लिखाण करत होते हो. कारण त्यांना माहिती होते की माझ्या समाजाला सुधरवणारं पुन्हा माझ्यानंतर कुणीही नाही. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एक चिंता होती की मी गेल्यानंतर माझ्या समाजाला परत पाठीमागचे दिवस पुढे येऊ नये. म्हणून त्यांनी ही संविधान, हे जी पुस्तकं लिहून ठेवले, तर तुम्ही आम्ही हुशार होण्यासाठी, सावध होण्यासाठी. मी परत एकदा सांगते, मी देवाला खूप मानते, माझी देवावर श्रद्धा आहे, पण मी अंधश्रद्धेला मानत नाही. आणि मी अंधश्रद्धेला मानत नाही म्हणून काही जे आहेत लोक की बाबा तुमच्या धर्मात असं आहे, तुमच्या धर्मात तसं आहे, स्त्रींवर अत्याचार होतो, तुमच्या धर्मात अंगात येतंय, हे येतंय, तर दादांना दुसरी एक विनंती आहे, ज्यांनी हा धर्म तुम्ही सोडलाय ना, तर हिंदू धर्मात काय होतंय काय नाही होत ते बघूच नका ना. तुम्हाला नाही आवडत तुम्ही करू नका, तुम्ही देवधर्म करू नका, अंगात आणू नका, काही करू नका ना, पण टीका करू नका. यानं फक्त आणि फक्त जातीवाद पसरत जातो बरं का. आणि आपण जे म्हणतो बटेंगे तो कटेंगे, आता मी कुठल्या माझ्या मुस्लिम बांधवांसाठी किंवा एका धर्मासाठी नाही, फक्त मी जातीसाठी नाही म्हणत. आपण जर वाटलो गेलो आपल्या जाती धर्मात तर आपण काटलो गेलो बरं का. म्हणजे आपला भारत देश संकटात येणार, आपला भारत देश संकटात येणार. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त जात, महाराष्ट्र किंवा राज्य वाचवायचा विचार नाही केला, तर देश वाचवायचा विचार केला. नाहीतर त्यांनी महाराष्ट्रापुरतंच लिहून ठेवलं असतं, पण नाही, पूर्ण देशासाठी केलेलं आहे. म्हणून एक कळकळीची विनंती करते की वाटले जाऊ नका आणि काटले जाऊ नका. बाकी तुमची मर्जी आहे. माझ्या व्हिडिओचा राग आला असेल, आणि महत्त्वाचं सांगायले, काटछाट करून व्हिडिओ टाकू नका बरं का. कारण समाजामध्ये सध्या इतका तो प्रकार चालतो, थोडंसंच वाक्य कापलं जातं आणि तेवढंच टाकलं जातं आणि त्याच्यावरूनच ट्रोल केलं जाते. बाबांनो, असं काही करू नका. हे ना डोके फुटायचा टाईम आलाय हो. घरच्या भाकरी खातोय आणि काय 15-20 मिनिटाच्या व्हिडिओसाठी नुसते संकट येतात बरं का. म्हणून काटछाट करू नका, जे आहे रेल टाकून द्या.